नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये केवळ या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पुढील 14 जिल्हे कोणते आहेत, म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आज कर्जमाफी होणार आहे ते देखील सविस्तर बघणार आहोत। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने कर्जमाफीचा अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असून या 14 जिल्ह्यासाठी तब्बल 36,585 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। हा निर्णय पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 14 जिल्ह्यासाठीच घेण्यात आलेला आहे। सरसकट हा शब्द का वापरला गेला आहे आणि तुमचं किती रुपयाचं कर्जमाफ आज, म्हणजे या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची किती रुपयाची कर्जमाफी होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी सरकारने डिजिटल ॲग्रीस्टॅक ID बद्दल कोणता सर्वात मोठा आणि दिलासादायक बदल केला आहे, या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही या 14 जिल्ह्यापैकी असाल आणि माहिती अपूर्ण राहिली तर बँक खात्यावर येणारा लाभ तांत्रिक चुकीमुळे थांबू शकतो, त्यामुळे एकही सेकंद न घालवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला मनात पहिला प्रश्न येतो की महाराष्ट्र सोडून पहिल्या टप्प्यामध्ये या 14 जिल्ह्यावर सरकारने एवढा मोठा निर्णय का घेतला आहे। इतर जिल्ह्यांना नंतरच्या टप्प्यात संधी मिळेल, पण या 14 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षात याच भागात अस्मानी आणि सुलतानी संकट सर्वात जास्त आली। काही कोरड्या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आणि काही ठिकाणी अतिवृष्टी, तर कधी सतत नापीक, यामुळे येथील शेतकऱ्यांना पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला होता। येथील शेतकरी यापूर्वी अनेक कर्जमाफी योजना आल्या, जसे की 2 लाखाची मर्यादा असणारी योजना किंवा नियमित कर्ज भरणाऱ्यांना देणारी योजना, पण त्या योजनांमध्ये अनेक जाचेकाठी असल्यामुळे या 14 जिल्ह्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते। हीच गंभीर परिस्थिती ओळखून कृषी मंत्र्यांनी आणि राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात विशेष पॅकेज अंतर्गत 36,585 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे, जेणेकरून येथील प्रत्येक गरजू शेतकऱ्याचा सातबारा सर्वात आधी कोरा करता येईल। इथे पुढे तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊया, ज्याची तुम्ही सर्वजण मनापासून वाट पाहत आहात की पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेले ते भाग्यवान जिल्हे 14 नेमके कोणते आहेत। मी विभागानुसार जिल्ह्याची नावे सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते देखील पहा। मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नंतर परभणी, नांदेड येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। या 14 जिल्ह्यामध्ये हे शेतकरी येत आहेत। त्यानंतर विदर्भ विभाग अमरावती, नागपूर, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, खान्देश आणि इतर भाग, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील विशेष निवडक दुष्काळी भाग येथील देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर पुढे पहा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं पीक कर्ज किंवा शेतीशी निगडीत कोणताही थकीत कर्ज या 14 जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा ग्रामीण बँकेत असेल तर तुमचं नाव सरकारच्या या पहिल्या टप्प्यात मुख्य यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्याने सध्या सर्व शेतकऱ्यांची झोप उडवली आहे, ते म्हणजे ॲग्रीस्टॅक शेतकरी ID। गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा होती की ज्याकडे हा डिजिटल ID असेल त्यांनाच कर्जमाफी मिळेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी कॅम्प्युटर सेंटरवर गर्दी करण्याला सुरुवात केली होती। पण कृषी मंत्र्यांनी यावर अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे। सरकारने बँकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की पहिल्या टप्प्यातील ज्या पात्र शेतकऱ्यांकडे सध्या ॲग्रीस्टॅक ID नाही त्यांची कर्जमाफी कोणत्याही परिस्थितीत थांबवण्यात येणार नाहीये। याचा अर्थ असा की जर तुमचं बँक खाते चालू असेल आणि ते आधार कार्डाशी लिंक असेल तर बँक स्वतः तुमचा डाटा गोळा करून सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे। त्यामुळे डिजिटल ID नाही म्हणून पहिल्या टप्प्यात कोणताही लाभ अडकणार नाहीये। ही खूप महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी आहे शेतकरी मित्रांनो। आता या पहिल्या टप्प्यातील योजनेचा लाभ तुमच्या खात्यावर कसा जमा होणार आहे याची पद्धत समजून घ्या। ही प्रक्रिया पूर्णपणे प्रादेशिक आणि डिजिटल पद्धतीने राबवली जात आहे।
बँकेकडून माहिती गोळा करणे. बँका त्यांच्या स्तरावर थकीत कर्जाची यादी तयार करीत आहेत. गावागावात याद्या प्रसिद्ध होणे. ही मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या गावाच्या सेवा सोसायटीमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये पात्र शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट म्हणजेच की मंजुरीची यादी लावली जाईल. आधार प्रमाणीकरण यादीत तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा CSC केंद्रावर जाऊन फक्त एकदा बायोमेट्रिक म्हणजे अंगठा लावायचा आहे. अंगठा लावून प्रमाणीकरण करावे लागेल. ही प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावरच बँकेतील तुमचं कर्ज खातं पूर्णपणे निरंक म्हणजेच की 0 होईल. तर शेतकरी बांधवांनो, ही होती पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यातील सरसकट कर्जमाफीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. सरकारने घेतलेला हा निर्णय इथल्या शेतकरी कुटुंबांना एक नवी उभारी देणारा ठरेल, यात शंका नाही. तुमच्या मनात या योजनेबद्दल किंवा तुमच्या कर्ज खात्याबद्दल काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा आणि बँकेचं नाव नक्की लिहा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू. या पहिल्या टप्प्यात जिल्हावार यादी जशा प्रसिद्ध होतील तशा त्या कशा पाहायच्या याची सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. ही माहिती चुकू नये असं वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला या घंटीवर दाबा. हा व्हिडिओ आपल्या 14 जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.